नमस्कार, वृंदावनी फॅशन कटे या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन. हे बघा, मी अस्तरवरती आपल्याला ह्याची सुरुवातीला मापे दाखवते. 14.5 इंच उंचीचा हा ब्लाऊज आहे. 13.5 इंच रेडी होणार आहे आणि शोल्डर आपण इथे 7 इंच घेतलेला आहे. हे बघा, 7 इंच शोल्डर व मुंडाही आपल्याला 7 इंच घ्यायचा आहे. हा आपण बोटनेकचा ब्लाऊज बनवत आहोत. खूप सुंदर असा 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन व 1.5 इंच मुंडा खोली घेतलेली आहे. कमरेसाठी आपण 7 इंच 1 इंच टक्स आणि 1.5 इंच मार्जिन आणि इथे गळा रुंदी 4.25 घ्यायची आहे आपल्याला. हे बघा, वरचा गळा जो आहे बोटनेकचा तो आपण 3.5 ते 3 इंचावरती बनवायचा आपल्या आवडीनुसार. आणि याला एक सिंपल असं आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि 1/2 इंच शोल्डर हे आपल्याला इथे डाऊन करायचं आहे. कारण हा बोटनेकचा ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला 1/2 इंच शोल्डर हे कंपल्सरी डाऊन करायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे हे आपल्याला कट करून घ्यायचं. त्यानंतर खाली आपल्याला बघा खालचा जो आकार द्यायचा आहे त्यासाठी आपल्याला खालून आता मी इथे गळ्याला आपल्याला 3 इंचाची जी आपली कमरेची पट्टी आहे ती पाहिजे, त्यानुसार गळ्याला आकार दिलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याची उंची किती ठेवायची ते तुम्ही ठेवू शकता. इथे बघा, अशा प्रकारे फक्त एक बॉक्स बनवून घेतलेला आहे. खालीही 4.25 इंच आपण गळ्याची रुंदी ठेवलेली आहे. त्यानंतर आपण आता गळ्याला एक खालून बघा 2.5 ते 3 इंचावरती खालून एक मार्किंग करून घ्यायची व तिथून आपल्याला हा गळ्याचा आकार देण्यासाठी मदत होते. बघा, तर मी दाखवते कसा आपण आकार द्यायचा. बघा, अशा प्रकारे आकार द्यायला तुम्ही शिकायचा आहे. सुरुवातीला आपला हात फक्त हे करून घ्यायचा, त्यानंतर आपल्याला समजते की आपण कसा गळ्याला आकार द्यायचा आहे. हे बघा, इथे आपण आता गळ्याची कटिंग करून घ्यायची आहे. बघा, हा मधला जो पार्ट आहे तिथे आपण कट करायचं नाही डायरेक्ट, ते आपण नंतर करायचं. ते मी तुम्हाला स्टिचिंगच्या टायमिंगला सांगेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे ब्लाऊजचा गळा आवडेल आणि नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होईल. बघा, इथे आपण आता मेन कपड्यावरती ब्लाऊज कट करून घेतलेला आहे, थोडंसं एक्स्ट्रा मार्जिन ठेवून. त्यानंतर बघा, आपला जो ब्लाऊजचा कपडा आहे तो सरळ ठेवायचा व त्यावर आपल्याला अस्तरचा हा ब्लाऊज कट केलेला पण ठेवायचा. त्यानंतर मध्ये बघा, आपण व्यवस्थित सेट करून मी एक इथे टाचणी लावून घेतलेली आहे. आता पूर्ण गळ्यावरती आपण इथे शिवून घ्यायचं आहे. इथे मी कॅनव्हास वापरलेले नाही, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे वापरू शकता. इथे मला हा कपडा थोडासा कॅनव्हासची गरज वाटली नाही, त्यामुळे न कॅनव्हास वापरता हे खूप छान असा गळा फिनिशिंग सहित मी तयार केलेला आहे. जर थोडासा जाडसर कपडा असेल तर कॅनव्हासची गरज नाही लागत नाही. बघा, इथे मी आता पूर्ण गळ्यावरती 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारून घेतली. आता आपल्याला ही पिन काढून घ्यायची व त्यानंतर आपल्याला गळ्याची कटिंग करून घ्यायची. बघा, अशा प्रकारे आपण मार्जिन हे ठेवत कटिंग करून घ्यायची. त्यानंतर गळ्याला बघा दाबटीप देऊन घ्यायची. जिथे आपला वरचा जॉईंट आहे तिथे मी दाबटीप दिलेली नाही, तिथून खाली दिलेली आहे. आपण कॅनव्हास पेपर वापरला नाही, त्यासाठी आपल्याला दाबटीप देणं हे गरजेचं आहे. त्यामुळेच आपल्या गळ्याला फिनिशिंग येणार आहे. त्यासाठी आपल्याला इथे बघा, जो कॉर्नर आहे वरचा, तिथे आपल्याला जेवढं आपल्याला दाबटीप देता येईल तेवढे आपण देऊन घ्यायची. आणि जिथे बघा, आता इथे आपल्याला येणार नाही तर ते आपल्याला सोडून द्यायचं. तिथे आपण तशी स्टेप घेऊन घ्यायची. हे दोन्ही टोक आपले जे आहेत आपला स्क्रूड्रायव्हर किंवा एखाद्या पेन्सिलच्या मदतीने वगैरे आपण व्यवस्थित आपले टोक बाहेर काढून घ्यायचे दोन्ही साईडचे. अशा प्रकारे गळ्याला आपण छोटे छोटे कट दिलेले आहेत, त्यामुळे ते सहजच होते. हे बघा, अशा प्रकारे आपण सावकाशपणे देऊन घ्यायचं. त्यानंतर गळ्याला आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची. हे बघा, पूर्ण गळ्यावरती आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची.
मी इथे कडेवरूनच दाबटीप दिलेली आहे. जर तुम्ही या गळ्याला लेस वगैरे वापरणार असाल तर कंपल्सरी आपल्याला कॅनव्हास वापरायचा आहे. इथे मला फक्त प्लेनच गळा ठेवायचा होता, त्यामुळे मी इथे कॅनव्हास वापरलं नाही. हे आपण लक्षात घ्यायचं आहे, नाहीतर गळ्याला व्यवस्थित फिनिशिंग येणार नाही जर लेस वगैरे वापरायची असेल तर. बघा पूर्ण गळ्यावरती मी दाबटीप देऊन घेतली. बघा किती छान असा आपला हा गळा तयार झालेला आहे. इथे आपण आता अस्तर व कपडा हे पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आहे ब्लाऊजला. हे आपलं अस्तर आहे ते आपण बघा एक्स्ट्रा मार्जिन ठेवलं होतं ते आपल्याला इथे पूर्ण शिवून झाल्यानंतर कट करून घ्यायचं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा, कारण आपले जे नवीन नवीन व्हिडिओ व एकदम सोप्या पद्धतीचे मी व्हिडिओ बनवत आहे त्याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा, कारण मी जेव्हा व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल, मग तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकाल. यासाठी हे बघा आता पूर्ण आपलं हे तयार झालेलं आहे. इथे बघा आपण पाहून घ्यायचं व्यवस्थित. इथे बघा मी मार्किंग केलं, परंतु तिथे शोल्डर कट करायचं राहिलं होतं ते मी डाऊन करून घेतलेलं आहे. आता आपल्याला पाठीचे टक्स द्यायचे आहेत. बघा हे टक्स देण्यासाठी मधोमध फोल्ड करून 4.5 इंचावरती मी हे टक्स देऊन घेतले. अशा प्रकारे टक्स दिले तर खूप छान असे व एकसारखे टक्स येतात. बघा पाहू शकता तुम्ही किती सुंदर असे आपले हे टक्स व ब्लाऊजची फिनिशिंग आलेली आहे. त्यानंतर आपल्याला कमरेची पट्टी कमरपट्टी तोडायची आहे. 1.5 इंचाची मी पट्टी घेतली. अस्तरचीच आपण इथे वापरलेली आहे आणि वरच्या ब्लाऊजच्या वरच्या बाजूने आपल्याला ही पट्टी ठेवून व्यवस्थित टिप देऊन घ्यायची. त्यानंतर आपण इथे दाब टिप देऊन घ्यायची. ही दाब टिप दिल्यानंतर आपल्याला इथे डबल फोल्ड अशा प्रकारे करायचं, किंवा तुम्ही सिंगल फोल्ड करून नंतरही फोल्ड करू शकता. अशा प्रकारे व मोठी टिप इथे पण देऊन घ्यायची आहे. मोठी टिप आपल्याला इथे देऊन घ्यायची. हे आपलं पूर्ण झालेलं आहे. इथे आपल्याला आत शिलाई करून घ्यायची, त्यानंतर त्यासाठी आपण मोठी टिप देऊन घ्यायची असते. बघा 2.5 इंच रुंदी व 2.5 इंच लांबी. इथे आपल्याला एक सुंदर असं फूल बनवायचं आहे. काट उरलेला होता त्याचा मी इथे खूप छान असा उपयोग केलेला आहे. तुम्हीही अशा प्रकारे नवीन नवीन आयडिया करून आपण ब्लाऊजला खूप छान असं लुक देऊ शकतो. बघा थोडासाच काट उरला होता तर त्याचा मी इथे अशा प्रकारे उपयोग करत आहे. तुम्हीही नक्कीच अशा आयडिया करत चला आणि माझे व्हिडिओ पाहत चला, म्हणजे तुम्हालाही नक्कीच अजून नवीन नवीन आयडिया पाहायला मिळतील व तुम्ही त्या नक्कीच उपयोगात आणू शकाल. बघा 4 फोल्डमध्ये मी फक्त अशी घडी घालून सुई दोऱ्याने आपण हे फक्त अशा प्रकारे शिवून घ्यायचं. खूप सोपे असं फूल बनवायची ही पद्धत आहे ब्लाऊजला. यामुळे खूप सुंदर लुक आलेला आहे माझा. हे बघा आता आपल्याला पूर्ण फूल हे आपण स्टिच करून घेतले आहे. 6 पाकळ्याचं हे फूल आपण तयार करणार आहोत. हे फक्त आता आपल्याला बघा जॉईंट करून घ्यायचं अशा प्रकारे. एकत्र आपल्याला दोरा खेचून घ्यायचा, त्यानंतर आपलं आपोआपच फूल तयार होतं अशा प्रकारे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंट करून नक्की सांगा, आणि याच्या पुढचा व्हिडिओ कोणता पाहायला आवडेल हेही मला कमेंट करून सांगा. मी नक्की प्रयत्न करीन तुम्हाला जसा पाहिजे तसा जो पाहिजे तो व्हिडिओ बनवण्याचा. बघा अशा प्रकारे आपलं हे फूल आहे ते व्यवस्थित सेट करून घ्यायचं. तिथे आपण एखादा मोती किंवा तिथे एखादा पॅच असं वापरून ह्या फुलाला खूप छान असा लुक देऊ शकतो. बघा इथे मी एक मोती लावलेला आहे
आणि त्यासाठी बघा एक मी गोल्डन कलरची रेडीमेडच नॉट घेतलेला आहे आणि खालून एक बघा सिंपल आपण जे ब्लाऊज लटकन बनवतो तसं मी एकदम सिंपल असं हे इथे बनवून घेतलेलं आहे. बघा अशा प्रकारे आपण हा नॉट बनवून घेतलाय. तो आपण फुलाला जॉईंट करून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने सुई व दोऱ्याने अटॅच करून घ्यायचं आहे. ते हे फूल बनवताना आपल्याला 4 फोल्ड दोरा वापरायचा आहे 4 पदरी. मागच्या बाजूने मी अशा प्रकारे फूल बनवून घेतलं. आता आपण ते ब्लाऊजवर लावून घेऊया. हे बघा मी अगोदर मोती लावला होता, परंतु त्यानंतर मला हा पॅच खूप छान वाटतोय ह्याच्यावरती. त्यासाठी मी हा पॅच या ब्लाऊजवरती व्यवस्थित सेट करून घेणार आहे, म्हणजेच अटॅच करून घेते. बघा किती छान असा एकदम सिंपल कमी वेळात तयार होणारा खूप सुंदर असा आपला हा ब्लाऊज तयार झालेला आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.